श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीची जिरा राईस रेसिपी शेअर करणार आहे मटार वापरून. तर चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. सुरुवातीला आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 पळी तेल टाकायचे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे. जिरे छान असे फुलून द्यायचे. छान असे जिरे मस्त खमंग असे फुललेले आहेत. त्यानंतर आपल्या राईसच्या प्रमाणानुसार आपण मटार टाकून घेऊया. मटार छान असे हलवून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये भाताचं प्रमाण बघून तांदूळ टाकूया. तांदूळ छान असं हलवून घेऊया. तांदूळ छान असं हलवून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूया. नंतर त्याच्यामध्ये भाताच्या थोडंसं पाणी टाकूया. भाताच्या कधी पण पाणी थोडंसं वर असलं पाहिजे. अंदाजे अर्धा इंच पाणी वर पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीरीने छान असा सुगंध येतो. त्यानंतर आपण कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊया. हा जिरा राईस तुम्ही वरणासोबत किंवा कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकता. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे आपला जिरा राईस. धन्यवाद.